फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण एक झटपट आणि चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे चीज गार्लिक ब्रेड. तर चीज गार्लिक ब्रेड हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा पदार्थ आहे आणि बनवायलाही हे अगदी सोपं आहे. तर फ्रेंड्स, हे जे चीज गार्लिक ब्रेड आहे तर ते तुम्ही घरी देखील लहान मुलांना देऊ शकता, त्याचबरोबर ते तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता. तर फ्रेंड्स, प्लीज आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे मी एका मोठ्या वाटीमध्ये बटर काढून घेतलेलं आहे. तर बटर हे आपल्याला खूप एकदम घट्ट पण नाही तर नॉर्मल पाहिजे. त्यामध्ये आता मी इथे रेड चिली फ्लेक, त्याचबरोबर काळ्या मिरीची पावडर घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे खूप सारा बारीक वाटून घेतलेला लसूण आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे सर्व आपल्याला चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे याला आपण एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही, कारण की बटरमध्ये ऑलरेडी मिठाचे प्रमाण असते. त्यानंतर आता इथे मी मोठी ब्रेडची स्लाईस घेतलेली आहे. तर इथे मी सँडविचसाठी जो मोठा ब्रेड वापरला जातो तर तो घेतलेला आहे. या ब्रेडच्या एका स्लाईसवरती आपल्याला अशा प्रकारे आपण जे इथे बटर गार्लिकचे मिश्रण घेतलेले आहे ते व्यवस्थितपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर इथे आता ते व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मी 1 क्यूब चीज घेतलेले आहे. तर ते चीज आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थितपणे किसून या ब्रेडच्या स्लाईसवरती घालून घ्यायचं आहे. लहान मुलांना चीज खूप आवडत असतं, त्यामुळे ते तुम्ही चीजचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल. त्यानंतर आणखीन एक ब्रेडची स्लाईस घेऊन यावरती अशा प्रकारे ठेवून त्यावरती देखील आपल्याला बटर अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, यामध्ये मी जे चिली फ्लेक किंवा काळी मिरीची पावडर वापरलेली आहे तर ती माझ्या आवडीप्रमाणे वापरलेली आहे. तर त्याचे देखील प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर वरच्या ब्रेडच्या स्लाईसवर देखील अशा प्रकारे आपल्याला चीज किसून घालून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, इथे जे आपण चीज वापरलेले आहे तर ते क्यूबमध्ये वापरलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे मॉझरेला चीज देखील वापरू शकता. त्यानंतर सर्वात शेवटी यावरती आणखीन थोडंसं रेड चिली फ्लेक आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण हे कढईमध्ये बनवणार असल्यामुळे इथे मी कढई गरम करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आता बटर घालून ह्याला आपल्याला व्यवस्थितपणे कढईमध्ये पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे चीज गार्लिक ब्रेड आहे ते कढईला चिटकू नये. तर फ्रेंड्स, हे जे चीज गार्लिक ब्रेड आहे तर ते तुम्ही ओव्हनमध्ये देखील बनवू शकता. त्यानंतर आता इथे आपण जे बटर लावून घेतलेले ब्रेड स्लाईस आहेत ते या कढईमध्ये ठेवून देणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपण याला छान गरम करून घेणार आहोत. तर आता इथे लो फ्लेमवरती आपण याला 5 मिनिटे ठेवलं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले जे चीज गार्लिक ब्रेड आहे ते एकदम व्यवस्थितपणे रेडी झालेले आहे. तर आता आपले रेडी झालेले चीज गार्लिक ब्रेड एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. तर आता याची खालची साईड पण तुम्ही पाहू शकता की एकदम छान असा खरपूस लाल रंग आलेला आहे आणि हे खूप छान असं क्रिस्पी देखील झालेलं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे एकदम खायला क्रिस्पी, टेस्टी असलेले आणि बनवायला अगदी सोपे असलेले चीज गार्लिक ब्रेड तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. तुमच्या लहान मुलांनाच काय पण मोठ्यांना देखील ते नक्की आवडणार आहे. तर इथे आपण याला सर्व करण्यापूर्वी 2 पार्टमध्ये कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे चीज गार्लिक ब्रेड कट करून घेऊ शकता. तर याला आपण टोमॅटो सॉससोबत देखील सर्व करू शकता किंवा विदाऊट टोमॅटो सॉस देखील खाल्ले तरी देखील ते खूप टेस्टी असे लागतात. तर फ्रेंड्स, वेळ न घालवता तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.